नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा सूरज दातीलकर या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मथुरची पोहणी टाकायला. आणि पोहणी टाकायचं म्हटलं तर खरोखरच एक खूप रिस्की आणि इम्पॉर्टंट काम असतं. आणि मथुरची अशीच मेहनत चालू असतं. त्या दिवशी पण चालवून घेतला. मथुर येतोय मागून आणि आता आपण जाणार आहोत. मित्रांनो, मैदानात जायच्या काही दिवस अगोदर मित्रांनो मथुरची पोहणी नेहमीच टाकत असतात. आज चला शूट करायचा आपल्याला मौका भेटले. मथुरला बघूया. कुमार रणवीर राहुलभाई पाटील, आडवली कल्याण यांचा कालीस मथुर 1001 चालले आता पोहणी द्यायला. एक हलकासा छोटासा असा शूट बघायला भेटेल तुम्हाला. आणि नजर म्हणजे वाघाची नजर मथुरची. पुढच्या वर्षी देखील आपल्याला म्हणजे या सीझन आता जेव्हा दिवाळीनंतर चालू होईल, दिवाळीपासून, तर त्या सीझनला देखील आपल्याला मथुर त्याच जोशान त्याच जोमान पळताना बघायला भेटलं. मित्रांनो, सीझन आपला दिवाळीच्या अगोदरच होईल. गणपतीच्या नंतर मला तर वाटतं बरीचशी मैदानं सुट्टी पडतील आणि त्या मैदानामध्ये मथुर 1001 पळताना बघायला भेटेल. अफवा होती आज की मथुर येणार आहे रेडगर फाटीवरती, पण आज नाही आहे मथुर. मित्रांनो, आरामावरती आहे आणि नक्कीच एक चांगल्या मैदानामध्ये पळताना बघायला भेटेल. मित्रांनो, मैदानापूर्वी व्यायाम असतं रोजचा चालवणं आणि हप्त्या 2 हप्त्यांच्या पोहणी वगैरे असतं. जेव्हा पोहणी असतं, चालवणी असतं, थोडासा जायला प्रॉब्लेम करतं किंवा लेट निघतं. असा सहजासहजी जात नाही. त्या ढकलो पण त्या दिवशी इथंच आपण चालवलीला. चालवल्याच्या नंतर आज पोहणी टाकायची मथुरला. मित्रांनो, पोचले लोकेशनला. आणि लोकेशनला पोचल्यावरती बघा खोदकाम चालू. मथुरचा 30 रग 30 धमक आपल्याला बघायला भेटतं. ऐकतं बघा कसा. मगाशी थोडंसं यायला नाटकं करत होता पोहणीला. त्या दिवशी पण इथंच चालवलेलं. त्याला वाटलं शेतामध्ये चालवायला आणले. आणि मित्रांनो, मग घरी असल्याच्या नंतर त्याची लय बेकार मेहनत असतं. त्याच्यावरती मेहनत चालू असतं शुभमदादाची, गौरवदादाची आणि संपूर्ण टीमची. चालवलं मित्रांनो मथुरला पोहणीला. थोडीशी नाटकं करेल उतराला. उतरवतो मित्रांनो हळूहळू. मित्रांनो, एका चांगल्या मैदानाची तयारी आपण बघतोय. मैदाना अगोदर पोटी मथुरला नक्कीच लवकरात लवकर आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटेल. नक्कीच पुढच्या हप्त्यामध्ये. मित्रांनो, 1 हप्ता अगोदर पोहणी देतात, 5-6 दिवस अगोदर. मित्रांनो, पाण्यामध्ये जायला थोडंसं नाटकं करतं. बाकी आता आपण बघताय पोहणी मथुरची. चाल उत्तर.
जाऊ की मी थकला थकला थकला. चला मित्रांनो, चौथा राऊंड साठी चालला मथुर. चालू तूर. चल चल तोर. बुडी मरली बाई. झाली मित्रांनो मथुरची पाहुणी. मित्रांनो बघा कसा बॉडी बिल्डर आणि सगळ्या नसा पूर्ण वरती आल्या. एकूण एक नस दिसतं. मित्रांनो इकडे बघा मथुरचा टेम्पो आहे आणि मथुरच्या धावणीतले बरेचसे हिरे. एक नवीन खरेदीकडे जाण्याच्या अगोदर बघतोय अर्जुन या सीझनची पहिली शर्यत होती. पहिली शर्यत जिंकली. एक चांगली शर्यत होती. आणि मित्रांनो 1001 धावणीला एक नवीन खरेदी समोरच बघताय. काशी 1001. मित्रांनो एक दादांनी सांगितल्याप्रमाणे एक छोटी मोठी खरेदी काही दिवस पळून 1001 धावणीला कसं काय नाव करतोय ते बघायला भेटेल. आणि 6 दाते असणार आहे. एकदम रागीट नंदी आहे बघा. रगेल एकदम रगेल. आणि क्वालिटी कशी सांगा का व्हिडिओची. मित्रांनो बिनजोडमध्ये पण काम करू शकतं. 3 फेऱ्याला दादा काय बोललो ना, पण 100% 3 फेऱ्यामध्ये पळवलं तरी पण आपल्याला चांगला स्पीड बघायला भेटेल. पण एक फेरा आहे ना ताणून आणि जोशाम पळतं. मित्रांनो खरेदी झाली त्याच्यानंतर बरीच जणं बोलत होती की नंदी एकदम शांत आहे, शांत स्वभावाचा आहे, एवढा काय ॲक्टिव्ह वाटत नाही. पण आता तुम्ही बघू शकता किती ॲक्टिव्ह होतो. स्वभाव बघा त्याचा एकदम रागीट. आणि एकदम राहिला तर कधी कधी शांत राहतं. त्याची मुलं स्वभावावरती जाऊ नका. 100% एक दिवशी तो 1001 धावणीचं नाव करेल. आणि मला तर वाटतं सुरुवातीपासूनच त्याचा दबदबा आपल्या या मुंबई बिनजोडमध्ये ठेवेल. एक बरेचसे वासरूप देखील घेतलेले आहेत दादांनी. ते देखील आपल्याला दिवाळीमध्ये बघायला भेटेल. आणि सगळ्यांना वाटलेलं का आज रिटकरच्या मैदानावरती बघायला भेटेल. पण नक्कीच एक आपल्याला आरामावरती बघायला भेटले. प्रवास झाला आहे. प्रवासानंतर थोड्या दिवसानंतर आपल्याला 100% आपल्या चांगल्या बिनजोडमध्ये बघायला भेटेल. बघा शांत स्वभावाचा नाही आहे काशी. एक रागीट स्वभावाचा आहे. काय वाटतं तुम्हाला या खरेदीबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशा बऱ्याचशा 1001 धावणीला खरेदी देखील होतील. मित्रांनो नेहमीच व्हिडिओ करायला जमतं असं नाही. आता बरंचसं काम होतं. 3-4 दिवस मी जरा बिझीच होतो. अजून भीमाशंकरला गेलो. त्याच्या पाय पण वेगळे दुखत होते त्या. आणि आता आलो
थोडासा वेळ भेटला. चला दादांची बाहेर घेतली आणि इकडे आपण नवीन खरेदी येऊन बघायला आलो. चला मित्रांनो, व्हिडिओ एंड करायच्या अगोदर बघतोय मथुरला आणि नक्कीच दरवर्षी आपण बोलतोय की यावर्षी मथुर कमी होईल, पुढच्या वर्षी मथुर कमी होईल, पण मथुर काही कमी होत नसतो आणि कमी झाला तो मथुर कसला. हा 100% आज देखील त्याच रगात त्याच जोशात तशाच बिनजोड खेळण्यासाठी सज्ज असतो. हार जीत होतच असते. वयाच्या प्रमाणे आज देखील मैदानामध्ये येतो. हेच या मथुरप्रेमींसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि नक्कीच मथुरप्रेमींसाठी तो पलत राहील. आणि राहुलदादांच्या नावासाठी कुमार रणवीर राहुलभाई पाटील हा नाव कायम टॉपला राहण्यासाठी तो 100% प्रयत्न करीत राहील. जिथे जिथे मालकाचा इज्जतीचा प्रश्न असेल 100% मथुरचा जोश आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटेल. चला, शुभेच्छा असतील मथुरला देखील येणाऱ्या आगामी काळातल्या मैदानासाठी आणि एक नवीन खरेदी काशीला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील.